सोलापूर महानगरपालिकेतील 249 रोजंदारी सेवकांना कायम करणे, 15 वाहन चालकांना नियमित सेवेत समाविष्ट करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच विविध प्रलंबित कर्मचारी प्रश्नांबाबत सोमवारी महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली। महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध कर्मचारी संघटनांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली। बैठकीत 249 रोजंदारी सेवकांना कोल्हापूर व नागपूर महानगरपालिकेच्या धर्तीवर कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली। तसेच जुनी पेन्शन योजना, थकीत महागाई भत्ता, अनुकंपा नियुक्ती, लाडपागे सेवक, RCH, आशा वर्कर, नर्सेस, वर्ग 4 कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर या विषयांना गती मिळाल्याचे महापौरांनी सांगितले। पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे कर्मचारी प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाकडे प्रभावी प्रस्ताव पाठवण्यात येणार असून संबंधित विभागांना आवश्यक माहिती तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। या विषय होणार नाही आणि आमदार साहेबांचा आम्ही मनापासून आभार मानतो। त्यांनी विषय उचलला याच्यामध्ये समाधान ताबडतोब नगर या सेवकांनी शहराचं आणि या सोलापूर शहराचं स्वच्छता राखण्याचं काम केलंय। हे लाल कमिटीमध्येच आहे की बाबा त्यांचे 240 दिवस जर केले असेल त्यांना परमनंट द्यायला पाहिजे आणि लाल कमिटीचे फायदे द्यायला पाहिजे। तुम्ही बोर्डाकडे विषय पाठवा आणि बोर्डात विषय पाठवून त्या ठिकाणी तुम्ही त्याला मान्यता घ्या। हे सगळे नियम आहेत, अधिनियमात सगळं आहे। का त्याचा वापर करत नाही तुम्ही? केवळ पैसा नाही सर्व तुम्हाला सांगता येणार नाही, कारण महानगरपालिकेचं उत्पन्न पण वाढतं, कमी पण होतं, हे सगळ्या गोष्टी चाललेल्याच आहेत। म्हणून तुम्ही या सोलापूर शहरात तुमची सहानुभूती असणं फार आवश्यक आहे। आम्हाला आता तुमच्या सहानुभूतीची गरज नाही। आम्हाला सोमवारी यायचं का कॅल्क्युलेशन करताना अंदाजित पेन्शन किती पेन्शन किती तुमच्या सोमवारी आयुक्त साहेब आपल्याला सगळं म्हणजे डाटा देतील, त्याप्रमाणे आपण या लोकांना पेन्शन द्यायचं निर्णय करूया। आता आमचं म्हणणं काय